आजचा विषय राजकीय कोणताही नाही आणि आरोग्यासंदर्भातला विषय आहे. या ठिकाणी सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेली 3-4 वर्ष होण्यासाठी प्रयत्न होतो, परंतु अद्यापर्यंत झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना गोवा किंवा भांबुई किंवा कोल्हापूरला जावं लागतं. हे आमच्या दृष्टीने एक संधीची गोष्ट आहे. त्यामुळे या आरोग्य यंत्रणेला किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आजची पत्रकार परिषद आम्ही घेतो. या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला पर्याय म्हणून सावंतवाडी शहरातील एक नामवंत डॉक्टर राजेश नवांगुळ यांचं यशराज हॉस्पिटल हे सावंतवाडीत सुरू आहे. गेली अनेक वर्षे ते सेवा देत आहेत. 20 वर्षे ते सावंतवाडीत सेवा देत आहेत. या काळात त्यांनी अनेक लोकांना गायनॅक स्पेशालिस्ट म्हणून सेवा दिलेली आहे. परंतु काही 2017 पासून त्यांनी आपल्या हॉस्पिटलचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हावं आणि जेणेकरून लोकांना सेवा मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहे. त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला परमिशन देण्यात यावी अशी मागणी गेली 2017 पासून शासनाकडे केली. परंतु त्यांना अद्यापपर्यंत ती परवानगी मिळाली नाही. सद्यस्थिती लक्षात घेता सावंतवाडी तालुक्याचा विचार केला किंवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या योजनेअंतर्गत एकही हॉस्पिटल या ठिकाणी नाही. त्यामुळे त्याचा तोटा या ठिकाणच्या रुग्णांना सहन करावा लागतो. अत्यावश्यक प्रसंगात त्यांना गोवा, मुंबई किंवा कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी जावं लागतं. दुसरी तुलनेत कणकवलीमध्ये त्याच महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची 4 हॉस्पिटल आहेत. त्यांना 4 हॉस्पिटलला परवानगी मिळालेली आहे. कुडात दोघांना मिळालेली आहे आणि सावंतवाडीत फक्त चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणून खानोलकर हॉस्पिटल यांना परवानगी मिळालेली आहे. पण त्या ठिकाणी मोठ्या लोकांची काही सोय होत नाही. या योजनेअंतर्गत समजा डॉक्टर नवांगुळ यांना परवानगी दिली तर त्याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी जनरल सर्जरी, ब्युरो सर्जरी, स्त्रीरोग, लॅप्रोस्कोपी सर्जरी, डोळ्यांचे आजार, बालरोग शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया म्हणजे प्राथमिक अवस्थेत असतात त्या या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे येथील लोकांना गोवा किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे. ऑडिट झालेला आहे. शासन स्तरावर ऑडिट झालेला आहे. त्यामुळे या सर्व प्रस्तावाचा अंतिम टप्प्यात हा सर्व प्रस्ताव आहे. फक्त शासनाची मंजुरी मिळणे बाकी आहे आणि गेले अनेक दिवस ते मंजुरीसाठी प्रयत्न करतात परंतु त्यांना मंजुरी मिळत नाही. या ठिकाणी समजा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा त्यांना परवानगी मिळाली तर रेवण खटावकर, योगेश नवांगू, देवेंद्र होशांग, सौरभ गांधी, सागर कोल्हे अशा अनेक डॉक्टर येण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांनी तसं ते ऑडिटमध्ये म्हटलेलं आहे. परंतु गेले काही दिवस ते या हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी प्रयत्न व्हावा असे सगळ्यांना ते मागणी करतात. परंतु त्यांना आवश्यक असलेली परवानगी मिळालेली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं हॉस्पिटल त्यांनी ऍडव्हान्स केलेलं आहे. 30 बेडचं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहे, ईडी इको सेंटर आहे, एक्सरे सेंटर आहे, लॅप्रोस्कोपी होणार, डोळ्याचं ऑपरेशन होणार आणि विशेषतः कलर ड्रॉपलर मशीन आहे. त्यामुळे गायनॅक्स मध्ये जे आजार आहेत ते तात्काळ डिटेक्ट होण्यासाठी मदत होणार. या सर्व प्रक्रियेत त्यांना समजा तात्काळ परवानगी मिळाली तर लोकांना याचा फायदा होणार आहे. आमचा जे सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार त्याला अजिबात विरोध नाही किंवा कोणाला कोणावर आमची टीका नाही. फक्त हा प्रश्न लोकांचा गरजेचा आहे. तात्काळ सेवा मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आचारसंहिता होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात यावी अशी आमची फक्त मागणी आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी एक पत्रकार मित्र म्हणून मला सहकार्य करावं. माझ्यासोबत सगळेजण आहेत त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. भूमिकेला सगळ्यांचं समर्थन आहे. त्यांनी या संदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी तानाजी सावंतांना पत्र दिलेलं आहे, रवींद्र चव्हाण दिलेलं आहे. ही सर्व जी तयारी आहे किंवा मंजुरीची प्रक्रिया ती अंतिम टप्प्यात आहे. फक्त शासनाची जी मंजुरी आहे ती मिळायला पाहिजे. म्हणजे ती कसं करायला होतात का असं आम्ही लोकल आमदाराचं वगैरे हे लागते द्यायला सरकारने सुद्धा परमिशन आले असते ना तर व्यवस्थित ती काय नेमका प्रकार आहे, कशामुळे थांबलं हे सगळं आपल्याला कळलं. त्यासाठी जे शासकीय ऑडिट असतं कळलं साहेब,
त्यासाठी जे शासकीय ऑडिट असतं ते सुद्धा त्यांचं झालेलं आहे. 100% हे प्रशासनातले एक टप्पू असता की लोकल आमदार असतं त्याची शिफारस लागता का ती दिलेली आहे. हा, बरोबर की नाही? नवांगुळांनी चॅनल थ्रू गेलेले आहे. पहिलं त्यांनी इकडचे स्थानिक आमदारांनी म्हणजे दीपक केसरकर त्यांच्या कानावर घातलं, त्यांना निवेदन दिलं. त्यानंतर रवींद्र चव्हाणांना त्यांनी निवेदन दिलेलं. तानाजी पाटलांना ते त्यांनी सगळं प्रोसेस केलेली आहे. काय या सगळ्या प्रक्रियेत त्यांना जी आवश्यक मंजुरी आहे ती मिळालेली आहे. ऑडिट पर्यंत सगळं झालेलं आहे. फक्त मंजुरीचा विषय जो आहे तो अद्यापर्यंत झालेला नाही. पुन्हा त्यांना या सगळ्या ह्याच्यात 7 वर्षात पुन्हा अप्लाय करा म्हणून सांगितलं. म्हणजे ह्या मागे काहीतरी नेमकं काय झालं हे आता जे आहेत त्या प्रक्रियेत ते सांगू शकतात. फक्त आमची मागणी अशी आहे की हा जो प्रश्न आहे की जी मंजुरी रखडली ती मिळाली असती तर लोकांना गोव्यात आणि अन्य ठिकाणी जावं लागणार नाही. आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर नवांगू हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा या मोफत मिळणार आहेत. म्हणजे फक्त रेशन कार्ड दिल्यानंतर सर्व सुविधा मोफत मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाला सुद्धा फायदा होणार आहे. हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि समजा नाही झालं तर आम्ही म्हणजे मंत्री केसरकर यांनी ते मुख्यमंत्र्यांना करून द्यावं. मंत्र्यांनी भाईनी द्यावं, रवींद्र चव्हाणांनी द्यावं, पण हा प्रश्न सुटला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. म्हणजे तुम्ही विषय काय माहिती आहे, सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आमच्या विरोधी समजा हॉस्पिटल झालं ते उभं राहणार, त्यानंतर सगळ्या प्रक्रिया किमान 3 वर्ष जाणार. तोपर्यंत 3 वर्ष लोकांनी करायचं काय किंवा ठेवा 5 वर्ष. त्यामुळे आम्ही पुढाकार घेतला किंवा या साहेबांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला की हे प्रश्न जर ताबडतोब मंजुरी मिळाली तर ताबडतोब लोकांना सोय मिळेल. कोणाला वैयक्तिक कोणाचा फायदा याच्यात नाहीये. फक्त आरोग्य आणि हे लोकांचे आशीर्वाद मिळणार तोच आमचा फायदा आहे. त्याच्या मागे कुठचाही फायदा नाही. आम्ही आचारसंहिता आता लवकरच लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर हे जे डोंगर भिजत पडले ते मार्गी लागावं अशी आमची इच्छा. आणि नाहीतर आम्ही सह्यांचं समजा एखादी मोहीम किंवा त्याच्यानंतर आम्ही ठरवू की नेमकं काय करायचं.